मित्रांनो, जेव्हापासून आपण वडिलांच्या पाठीमागे असं बसून प्रवास करायचा बंद केलं ना, तेव्हापासून आपल्या सगळ्यांच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलंय. नमस्कार, मी सुजित आणि 100K जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळी साईडवरती जात असताना एक लहान बाळाला त्याचे वडील शाळेत सोडायला चालले होते. त्या दोघांना मी एकत्र बघितलं आणि माझं सगळं लहानपण एका मिनिटात मला आठवलं. माझ्यासारख्या कित्येक तरुणांनी फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी या शहरामध्ये पाऊल ठेवलं असेल आणि आज त्या शहरामध्ये जबाबदाऱ्या पार पाडता पाडता शहराच्या गर्दीमध्ये प्रत्येक तरुण हरवून गेलाय असं मलाही कधी कधी जाणवायला लागतं. कसं आहे, जर तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आलाय तर तुम्हाला आयुष्यभर काम करावं लागतं आणि तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण गावाकडची वाट विसरत चाललोय का, हा सुद्धा प्रश्न कधीतरी पडतो. आणि या सगळ्या प्रश्नांचे जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला सौरभ भोसले स्पेशल बघायला लागेल. आणि हे सगळं सांगतोय का, आणि ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्या, गावाकडच्या गोष्टी का सांगायच्या, शहराच्या गोष्टी का सांगायच्या? तर ऑगस्ट 18ला मला ब्रेन स्ट्रोक आलता आणि आय वॉज इन ICU फॉर 15 days. 1.5 महिने मी बेड रेस्टवर होतो. आणि ब्रेन स्ट्रोक ही भयानक गोष्ट असते, कोण डॉक्टर असेल तर तुम्हाला माहीत असेल. आणि नियरली असं होती ती परिस्थिती. मी जेव्हा ICU होतो ना, तेव्हा माझ्या शेजारची आजी जी माझ्यासोबत लगातार बोलायची, तिला 2 दिवस तिची सून आणि मुलगा भेटायला नाही आला म्हणून ती आजी 2 दिवसात तिनं श्वास सोडला. म्हणजे आजीला औषधाची गरज नव्हती, माणसाची गरज होती. ठीक आहे. आणि सौरभदाचं स्पेशल बघितल्यानंतर मला एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली आहे की आपल्या आईवडिलांना उतरत्या वयानुसार औषधांची नाही तर मुलाबाळांची आणि आपल्या माणसांची गरज आहे. त्यामुळे आपल्या आईवडिलांसाठी थोडा तरी वेळ काढा. हा शो प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न होता. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.